तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीपात्रात वाळू माफिया सक्रिय. संबंधित पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाची जाणीवपूर्वक दुर्लक्ष. जिल्हाधिकारी विवेक जायन्सन साहेब याकडे लक्ष घालून कारवाई करणार का? गेवराई जनता न्यूज महाराष्ट्र. गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारी गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याचे दिसून येत असून याबाबत ग्रामस्थातून ओरड ऐकायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यापासून गोदामातेला विश्रांती मिळाली होती, परंतु पुन्हा अंबड तालुक्यातील वाळू माफिया तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा करण्यासाठी सक्रिय होताना दिसत आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाळू माफियांच्या वाहनांना ब्रेक लागला होता. वाळू माफिया रात्रीच्या वेळी वाळू उपसा करत असून याकडे संबंधित पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन डोळा करत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. वाळू माफियांच्या अवैध वाहतुकीकडे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे तरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून त्यांची वाहतूक सुरू आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक वाळूचा गोरखधंदा शेलगाव थडी गोदावरी नदी माजलगाव परिसरात सध्या फोफावताना दिसत आहे. याकडे जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन हे लक्ष घालणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिनधास्तपणे विनापरवाना वाळूचा उपसा केला जात आहे, त्याला ना महसूल प्रशासनाचा वचक ना पोलीस प्रशासनाचे आहे. हे घडते कसे असा सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत खडक सूचना देऊनही वाळू माफियामध्ये हिंमत कुठून येते हा मोठा प्रश्न नागरिकांना पडत आहे. यामुळे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी याकडे विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे. अवैध होणारी वाळू उपसा तात्काळ थांबवण्यात यावी आणि वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली